पोलीस दलामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी 1700 पदांची भरती प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली होती। पोलीस मुख्यालयातील हे जे ग्राउंड आहे इथेच या भरती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाली होती। खरं तर यंदाची ही भरती प्रक्रिया जी आहे ती बरीच चर्चेत राहिली, कारण की एका विद्यार्थ्याचा या भरती प्रक्रियेदरम्यान मृत्यू झालेला होता। तसंच काही विद्यार्थिनींकडून देखील आरोप करण्यात आले होते की त्यांची हाईट जी आहे त्याच्यावरून बरेच आरोप करण्यात आले की आधीच्या ठिकाणी आम्ही पात्र ठरत होतो, मात्र इथे जे आहे ते अपात्र ठरण्यात आलं। अशा अनेक चर्चांमध्ये ही भरती प्रक्रिया जी आहे ती पार पडली। मात्र शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेनंतरनं ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती त्या विद्यार्थ्यांची याच पोलीस मुख्यालयात ज्या शिवाजीनगर आहे तिथे सध्या प्रशिक्षण सुरू आहे। तरुण तरुणी बरेच विद्यार्थी इथे सध्या प्रशिक्षण घेत आहेत। मात्र सध्या या प्रशिक्षणाची जी प्रोसेस आहे त्याच्यावरती एक मोठा आरोप सध्या करण्यात येतोय, तो म्हणजे की या विद्यार्थ्यांकडून किटच्या नावाखाली जवळपास 21,000 रुपये घेतल्याचा आरोप जो आहे तो सध्या करण्यात येतोय। 15,000 रुपये साहित्यासाठी तर उरलेले 6,000 जे आहेत त्या मेसच्या नावाखाली असे एकूण 21,000 रुपये विद्यार्थ्यांकडून घेतल्याचा आरोप सध्या करण्यात येतोय। यासोबतच असे देखील प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहेत की साहित्य जर पाहायला गेलं तर 5,000 6,000च्या आसपास मिळते, तर एवढी मोठी रक्कम कशासाठी घेण्यात येते किंवा तशी शंका जशी व्यक्त करण्यात येते तर ती का, असा सवाल सध्या उपस्थित होतोय। त्यामुळे एकंदरीतच पाहायला गेलं तर प्रशिक्षण घेण्यासाठी जे विद्यार्थी येत आहेत त्यांच्याकडून 21,000 रुपये घेतल्याचा आरोप जो आहे तो सध्या करण्यात येतोय। मात्र पाहायला गेलं तर फक्त हा आरोप या किट च्या जो दरम्यान किंवा किटसाठीच फक्त मर्यादित आहे का, असा सवाल देखील विचारण्यात येतो। कारण की प्रशिक्षणात बऱ्याच गोष्टी असतात, ट्रेनिंग असते किंवा आपण जेव्हा ट्रेनिंग करतो त्यावेळेस दुखापत होते, तर मेडिकलचे असतात त्याच्या नावाखाली देखील इतर पैशांची आकारणी जी आहे ती होतीये का, असा प्रश्न उपस्थित होतो। म्हणजे मेडिकल जे टेस्ट असतील त्याच्यासाठी कुठले वेगळे पैसे घेण्यात येत आहेत का, यासोबतच ट्रान्सपोर्टेशनसाठी कुठले पैसे घेण्यात येत आहेत का, यासोबतच पाहायला गेलं तर असे वेगवेगळ्या ज्या प्रशिक्षणासाठी वेगवेगळे एलिमेंट्स जे असतात त्या वेगवेगळ्या एलिमेंट्ससाठी कुठले पैसे घेण्यात येत आहेत का, असे प्रश्न देखील यामार्फत सध्या उपस्थित केले जात आहेत। त्याच्यामुळे पाहायला गेलं तर ही जी प्रशिक्षणाची पूर्ण जी प्रोसेस आहे त्याच्यावरती सध्या बरेच प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत। आणि हे जे पैसे जे आहेत किंवा हे जे किटच्या नावाखाली असतील बरेच आकारण्यात येत आहेत, तसेच दुसऱ्या कुठल्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्यात येत आहेत का, अशी शंका सध्या उपस्थित करण्यात येते। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।